हॅलो फ्रेंड्स, नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. कवडे क्लासेस अकॅडमीमध्ये आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. इयत्ता तिसरी स्पर्धा परीक्षा पेपर नंबर 221 संपूर्ण पेपर प्रत्येक प्रश्नाचं आपण सोल्युशन पाहत आहोत. विषय भाषा गणित आहे. पेपर नंबर 221 प्रत्येक प्रश्न कशा पद्धतीने सोडवला पाहिजे, प्रत्येक प्रश्नाचा बारकावा, कोणती ट्रिक्स वापरणे हे आपण बारकाईने पाहणार आहोत. चला संपूर्ण पेपर आपण घेऊया समजून. पहिला भाषा गणितमध्ये उतार असतो. 2 प्रश्न आहेत उतारावरील. उतारा बारकाईने वाचा. बालपणातील आनंद काही वेगळाच असतो. बालपणात भविष्याची चिंता करण्याचे कारण नसते. बालपणात कसल्याही जबाबदाऱ्या नसतात, कसल्याही कामाच्या कटकटी नसतात. आपण बालपणी लहान मुलांचं आपण प्रत्येक गोष्टीकडे नवलाईने पाहतो. नवलाई म्हणजे नवीन वस्तू आहे. बालपणात काही करत बसावे, हसावे, रुसावे, बडबडावे, खोड्या काढावे असे वाटते. बालपण म्हणजे अवघडपणे वाहणारा निर्मळ झरा होय. लहान मुलांचे मन म्हणजे कोणी पाठी असते. घरात काही कार्यक्रम असो, पहिली पंगत असते ती लहानांचीच. घरी येणारी पाहुणे मंडळी लहान मुलांसाठी काही ना काही घेऊन येतातच. घरातील सर्वजण लहानांचे लाड करतात. म्हणून तर खायला आधी, झोपायला मधी आणि कामाला कधी मधी असे बालपण कोणाला आवडणार नाही. काही जबाबदारी नसते, काही नसतं, सगळं मजेशीर असतं. आता याच्यावरती प्रश्न, अवघडपणे वाहणारा निर्मळ झरा असे कशाला म्हटलेले आहे? अवघडपणे वाहणारा झरा असे कशाला म्हटलेले? आता झरा कशाला म्हटलेले आहे? बरं, झरा अवघडपणे वाहणारा निर्मळ झरा बालपण म्हणजे बालपणाला म्हटलेलं आहे, लहान मुलांना नाही, बालपणाला. उत्तर काय येणार आहे तर बालपण. ओके, चला पुढील प्रश्न पहा. उतारावरती लहान मुलाच्या मनाला कोणती उपमा दिलेली? लहान मुलाच्या मनाला पहा, मनाला दिलेली उपमा निर्मळ झाल्याची, कोऱ्या पाटीची, बालपणीची, तरुणपणाची. आता कोणाची कशाची उपमा दिलेली आहे पहा बरं बारकाईनं. कुठे दिलेलं आहे? बालपणाच्या ह्याला कुठे दिलेलं आहे? या ठिकाणी बालपणाचं कोरी पाटी पहा कुठे दिलेलं आहे? लहान मुलांचे मन म्हणजे कोरी पाटी. मनाला विचारले, मनाला कोणती उपमा दिलेली? कोऱ्या पाटीची. तर उत्तर काय येणार आहे? कोरी पाटी. चला पुढे कविता आहे. रानबाई रान, कापसाचं रान, दिसायला किती गोर गोर पान. पांढरा शुभ्र कापूस असतो ना. पानबाई पान, हिरवं पान, पानात लपलं फुलबाळ छान. फुलबाई फुल, लाल लाल फुल, झाडाने घातले कानात दूर. झाडबाई झाड, मोठं झाड, झाडाला लागल्या कैऱ्या. कैऱ्या म्हणजे आंबा. पानात काय लपले आहे? पान, पानात. पानबाई पान, हिरवं पान, पानात लपलं फुलबाळ म्हणजे फुल. बाळ, बाळ म्हणजे लहान, म्हणजे झाडाचं जे फुल आहे ते झाडाचं बाळ आहे. मग ते फुलाला बाळाची उपमा दिलेली आहे. आणि मग पानात काय लपलेलं आहे? बाळ. बाळ. तर उत्तर काय येणार आहे? पानात काय लपलेले आहे? बाळ. कशाचं? फुलं. ते फुल हे बाळ लपलेलं आहे. पुढे या कवितेतील काय प्रश्न आहे? फुलाचा रंग कसा आहे? आता इथं फुलाचा फुल बाय फुल, लाल लाल फुल. फुलाचा रंग कसा आहे? लाल आहे. अशा पद्धतीने या प्रश्नापुरतं वाचायचं नाही, याच्यावर अजून एक्स्ट्रा प्रश्न आपल्याला तयार करता आले पाहिजेत. चला पुढे, रक्तदान शिबिरात आपण रक्तदान केले पाहिजे. या वाक्यातील सर्वनाम ओळखा. आता सर्वनाम कसं ओळखायचं? आता इथे याचं क्रियापद शोधायचं. मग क्रियापद काय आहे? केले पाहिजे. केले हे आहे आणि त्याला पाहिजे सहाय्यक क्रियापद. केले पाहिजे. मग काय केले पाहिजे? रक्तदान. कोठे केले पाहिजे? शिबिरात केले पाहिजे. म्हणजे या ठिकाणी पाहतो थोडंसं लहान करून घेऊ आपण, हे समजून घेऊया.
या वाक्यामध्ये काय काय आहे आणि ते कशा पद्धतीनं शोधायचं ते समजून घ्या. पहा, रक्तदान शिबिरात आपण रक्तदान केले. 5वा प्रश्न आहे, रक्तदान शिबिरात आपण ही सवय लावून घ्यायची, रक्तदान केले पाहिजे. आणि याबद्दल आपल्याला पाहिजे आहे क्रिया सर्वनाम. याच्या अगोदर आपण याच्यामध्ये काय शोधायचं, क्रियापद शोधायचं. क्रियापद कोणता आहे, क्रियापद केले पाहिजे, केले आणि त्याला सहाय्यक पाहिजे. काय केले पाहिजे, आता या क्रियापदाला कोण, कोणी, काय हे प्रश्न आहे. रक्तदान केले पाहिजे, काय केले पाहिजे, रक्तदान. म्हणजे ही नामं आहेत, कोणकोणती नामं आहेत पहा, यातली येणारी नामं. रक्तदान, काय केलं पाहिजे, रक्तदान. प्रश्न काय विचारला, काय केले पाहिजे. कोणी प्रश्न विचारला, कोणी केले पाहिजे, कोठे केले पाहिजे, कोण, कोणी, कोठे, काय हे प्रश्न विचारले की आपल्याला नामं प्राप्त होतात. या वाक्यात कोणकोणती नामं आलेली आहे. काय केले पाहिजे, रक्तदान केले पाहिजे. आता इथं कोठे केले पाहिजे, शिबिरामध्ये केले पाहिजे. हे रक्तदान शिबिर हे पण नामच आहे. कोठे केले पाहिजे, शिबिरामध्ये केले पाहिजे. काय केले पाहिजे, रक्तदान केले पाहिजे, ही नाम आहे. आता कोणी केले पाहिजे याचं उत्तर आपल्याला इथं प्राप्त झालं नाही. कोणी, कोणी केलं पाहिजे, आपण. म्हणजे या ठिकाणी आपण हे कोणाबद्दल म्हणले नाही, नाव आहे का कोणतं नाही, आपण म्हणजे आपल्या सर्वांबद्दल. त्यामुळे या ठिकाणी आपण काय येणार आहे, हे नामाबद्दल आलेला शब्द म्हणजे हा काय आहे, सर्वनाम. त्यामुळे आपण हे या वाक्यामधलं सर्वनाम आहे. एकदा ही सवय लागली ना आपल्याला कधीही चुकणार नाही. पहा, पुढील वाक्यातील विशेषण ओळखा. आता विशेषण ओळखायचं असेल तरी तेच. मानसीने सुरेल गाणी म्हणून श्रोत्यांची मने जिंकली. या वाक्यातलं क्रियापद आहे जिंकली. क्रियापद आहे जिंकली. आणि यातला आपल्याला काय शोधायचं आहे, विशेषण शोधायचं. काय शोधायचंय, विशेषण. आता हे नाम असून द्या, सर्वनाम असून द्या, विशेषण असून द्या, याला क्रियापद ओळखता आलं नाही. क्रियापद जिंकली. आता विशेषण कशाला म्हणतात, नामाबद्दल विशेष माहिती सांगणार. मग यातलं विशेषण आपण काढण्याच्या अगोदर क्रियापद शोधायचं. मग क्रियापदाला कोण, कोणी, काय, कोठे हे प्रश्न विचारले की आपल्याला नामं मिळतात. मग या वाक्यात नामं कोणकोणती आलेली पाहूया आपण. या वाक्यातली नामं पहा, मानसीने श्रोत्यांची मने जिंकली. कोणी जिंकली, याचं उत्तर आलं बघा, मानसीने. म्हणजे नाम काय आलं, मानसी. मानसी एक नाम आलं. कोण, पहा, काय म्हटले, पहा, श्रोत्यांची मने जिंकली. काय म्हटले, काय म्हणून, काय म्हणून, तर याचं गाणी. गाणी म्हणून. मानसीने गाणी, मानसी नाम आहे, गाणी नाम. कोणाची मने जिंकली, आता कोण आहे तिथं, कोणाची. कोणाची मने जिंकली म्हणजे कोणच, प्रश्न कोणच आहे, तर तो बदलावा लागतो. कोणाची मने जिंकली, श्रोत्यांची. म्हणजे श्रोत्यांची हे देखील काय आहे, नामच आहे. आता याच्याबद्दल मग काय जिंकली, काय, काय जिंकली तर मनी. म्हणजे या वाक्यामध्ये मानसीने म्हणजे मानसी, गाणी, श्रोते आणि मने ही 4 नामं आलेली आहेत. मग आता प्रश्न आपल्याला काय झालं, विशेषण. नामाबद्दल विशेष माहिती देणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतात. मानसीबद्दल काय विशेष माहिती दिली, काळी, गोरी, शिंदी दिलंय का, काय नाही. गाण्याबद्दल काय दिलंय, गाणी कसली गाणी, सुरेल.
म्हणजे या गाण्याबद्दल काय विशेष माहिती दिलेली आहे? गाणी कशी आहे? सुरेल गाणी. म्हणजे या गाण्याचं विशेष काय आहे? सुरेल. श्रोत्यांची, श्रोत्यांबद्दल काय विशेष माहिती दिली का? खूप श्रोते, कमी श्रोते, काळे श्रोते, गोरे श्रोते, उंच, गुटके वगैरे, काय मनाबद्दल काय विशेष माहिती नाही. म्हणजे या ठिकाणी गाण्याबद्दल विशेष माहिती दिलेली आहे, सुरेल. त्यामुळे या ठिकाणी विशेषण येणार आहे सुरेल. खालीलपैकी कोणता शब्द पुल्लिंगी व स्त्रीलिंगी आहे? मी पुल्लिंगी भी तो शब्द आहे, स्त्रीलिंगी पण तो शब्द आहे. आता पुल्लिंगी म्हणलं की काय होतं? पहा, तो वापरला पुल्लिंग, ती वापरलं स्त्रीलिंग आणि ते वापरलं नपुंसकलिंग. आणि याच्यानंतर आपण एक शब्द वापरतो, कोणता? एक. कशासाठी वापरतो? एक वचन करण्यासाठी. आता इथं पहिला पहा, लेखिका. पहा शब्द काय दिलेला? लेखिका. तो एक लेखक. पुल्लिंगी शब्द काय? लेखक. आणि ती एक लेखिका. म्हणजे हा लेखिका कसा शब्द आला? स्त्रीलिंगी आला. हा लेखिका कसा आला शब्द? स्त्रीलिंगी. इंजिनियर. तो एक इंजिनियर, ती एक इंजिनियर. म्हणजे इंजिनियर शब्द कसा आला? पुल्लिंग मध्ये तो एक इंजिनियर, ती एक इंजिनियर. म्हणजे हा दोन्ही याच्यामध्ये आला. पुल्लिंग पण आहे आणि स्त्रीलिंग पण आहे. पुल्लिंग पण आहे आणि स्त्रीलिंग पण आहे. दोन्ही लिंगामध्ये येतं. पहा त्या ठिकाणी पुल्लिंग पण आहे आणि स्त्रीलिंग पण आहे. म्हणजे असे काही शब्द असतात जे पुल्लिंगी पण असतात आणि स्त्रीलिंगी पण असतात. हा पुल्लिंग पण आहे आणि स्त्रीलिंगी पण आहे, दोन्ही लिंगा. गवळी. तो एक गवळी, ती एक गवळण. जे गवळी हा फक्त आणि फक्त पुल्लिंगी शब्द आहे. लोहार. तो एक लोहार, ती एक लोहार. म्हणजे लोहार कसा आला? पुल्लिंग. याच्यामध्ये शब्द कोणता येतोय? तर दोन्ही लिंगामध्ये येणारा इंजिनियर हा शब्द दोन्ही लिंगामध्ये येतो. उत्तर येणार आहे इंजिनियर. यासारखे खूप शब्द असतात. बरेच शब्द आहेत जे दोन्ही लिंगामध्ये येतात. तू जेवला का? पुल्लिंग झाला. तू जेवली का? स्त्रीलिंग झाला. म्हणजे असे काही शब्द आहेत की जे दोन्ही लिंगामध्ये वापरले जातात. पुढे पहा, भविष्यकाळी क्रियापद कोणते? वाक्यात वापर करून बघायचा. तो क्रिकेट खेळला. कोणताही क्रिकेट खेळला म्हणजे खेळून झाल्यानंतर म्हणला, म्हणजे हा झाला भूतकाळ. तो क्रिकेट खेळतो. खेळतो म्हणजे खेळण्याची क्रिया चालू आहे, म्हणजे कोणता झाला? वर्तमान काळ. खेळत आहे, वर्तमान काळ. खेळत आहे, खेळण्याची क्रिया सुरू आहे. आणि खेळेल म्हणजे भविष्यात खेळणार आहे, म्हणजे हा इथे झाला भविष्यकाळ. आणि आपल्याला विचारलेलं आहे भविष्यकाळी क्रियापद खेळेल. चला पुढील प्रश्न पहा. दुर्लक्ष करणे या अर्थाचा वाक्यप्रचार. दुर्लक्ष करणे, लक्ष न देणे म्हणजे डोळे झाक करणे. दुर्लक्ष करणे म्हणजे डोळे झाक करणे. डोळा असणे म्हणजे लक्ष असणे. डोळे उघडणे म्हणजे समजून येणे. डोळा लागणे म्हणजे झोप लागणे. म्हणजे डोळा या शब्दाचे सगळे वाक्यप्रचार आपले पाठ असले पाहिजेत, अर्थ माहिती पाहिजे. चला पुढील प्रश्न पहा. अशुद्ध शब्द ओळखायचा याच्यामधला. पहा, कुटुंब, निबंध, धांदल, मुंबई. यातला अशुद्ध शब्द, चुकीचा शब्द कोणता? याच्यासाठी खूप वाचन असावं लागतं. तुमचं वाचन असल्यावर डोळ्याला लगेच जाणवतं कुटुंब हा शब्द चुकीचा आहे. कुटुंब याच्यामध्ये कसा लिहायला पाहिजे होता? कुटुंब. आता तुम्ही म्हणा कुटुंब, याच्यावर अनुस्वार पाहिजे. कुटुंब. या ठिकाणी निबंध बरोबर आहे. धांदल, मुंबई, अनुस्वार तिथं दिलेला नाहीये, त्यामुळे तो चुकीचा आहे. पुढील प्रश्न बघा. खालील अपूर्ण म्हण पूर्ण करा. म्हणे पाठ असल्या पाहिजे, म्हणे वाचल्या पाहिजे. गाढवाला गुळाची चव काय? उत्तर येईल पर्याय क्रमांक 1. आता संवाद, संवादावरती प्रश्न असतात. संवाद कोण बोललेला आहे हे आपल्याला सांगता आलं पाहिजे. तात्या कोणाकडे चालला? पंचायतीत जाऊन येतो रे माधव. तू कधी आला? म्हणजे पहिलं वाक्य कोण बोलला? माधव बोलला तात्याला की तात्या तुम्ही कुठे चालला? मग त्याला उत्तर काय दिलं तात्यांनी? पंचायतीत जाऊन येतो. म्हणजे हे वाक्य कोण बोललं? तात्या बोललेले.
तात्या कालच आला हा, पण तुम्ही कशासाठी निघालात तिकडे? वामनराव, कांद्यावर रोग पडलेला आहे, त्याच्यासाठी पंचायतीतून औषध घेऊन. तात्या कालच आला हा, म्हणजे हा कोण? माधव. हे कोण बोललेलं आहे? हे बोललेले माधवचे वडील. माधवचे वडील बोललेले आहेत की कालच आला. आणि मग त्या ठिकाणी वामनराव कांद्यावर रोग पडलाय त्यासाठी औषध घेऊन येतो, हे कोण बोललं? तात्या. हे तात्या बोललेले आहेत. येताना आमच्या घरी या ना आजोबा, हे कोण बोललाय? माधव. येतो ग छकुली, किती गोड आहेस तू. म्हणजे आता हे कोण बोललेले? पहा इथं माधव म्हणलं असतं तर काय झालं असतं? पहा इथं व्यवस्थित तेच समजून घ्यायचे. ही मुलगी कोणतर बोललेली, म्हणजे ही कोण असेल? माधवची बहीण असेल. ही माधवची बहीण असेल की तिचं नाव दिलेलं नाही, छकुली. ही माधवची बहीण किंवा छकुली म्हणलेली, घरी येताना या, आमच्या घरी या ना. येतो ग छकुली, तात्या म्हणले. बाजूला हो, समोरून वाहन येत आहे, बाजूला हो. कोण म्हणलं असणार आहे? हे तात्यात म्हणलेले असणार आहे किंवा दुसरी व्यक्ती जी आहे. म्हणजे प्रत्येक वाक्यामध्ये कोण कोणतं बोललेलं आहे हे आपल्याला लिहिता आलं पाहिजे, ओळखता आलं पाहिजे. या वाक्यामध्ये कोण कोण बोलले. संवादात किती व्यक्तींनी भाग घेतला असेल? माधव बोललेला आहे, तात्या बोललेले आहेत, माधवचे वडील बोललेले, छकुली बोललेली आहे. म्हणजे कमीत कमी 4 व्यक्तींनी भाग घेतलेला आहे याच्यामध्ये. जी या ठिकाणी 4 व्यक्तींनी भाग घेतलेला आहे. जे कोण बोललेलं आहे हे लिहिल्याशिवाय आपल्याला हे काढता येणार नाही किती व्यक्तींनी भाग घेतला पाहिजे. हे लिहिलं पाहिजे आणि मग ते उत्तरं सोडवली पाहिजे. आता पुढे संवादात औषधं आणण्यासाठी कोण चाललेले आहे? वामनराव, कांद्यावर रोग पडला आहे त्याच्यासाठी पंचायतीतून औषध घेऊन येतो, असं कोण म्हणाले? हे वामनरावांना बोललेले. माधवरावांचे वडील, यांचं नाव आहे वामनराव. हे जेव्हा तात्या पंचायतीत निघाले होते ना, तेव्हा पंचायतीत जाऊन येतो रे माधव, तेव्हा ते वामनरावाला तात्या बोललेले आहे. वामनराव, कांद्यावर रोग पडलाय त्याच्यासाठी पंचायतीमधनं औषध घेऊन येतो. या ठिकाणी औषध आणण्यासाठी कोण चाललेले आहे? तात्या चाललेले आहे. हे ग्रामपंचायतीमध्ये. पुढं बाराखडीप्रमाणे शब्द लावल्यास कोणता शब्द 4थ्या क्रमांकावर येईल? बाराखडीप्रमाणे शब्द लावायचे. शब्द पहा. कोल्हा, हरी, वाघ, आणि 4था आहे सिंह. याच्यामध्ये बाराखडीप्रमाणे शब्द लावायचे. पहिला अक्षर पहा, क आहे, ह आहे, व आहे आणि स आहे. मूळाक्षर, मूळाक्षर क, ख, ग, घ, ग. यातलं कोणतं आलं पहिलं? क. कचं एकटंच आहे, म्हणजे हा पहिल्या नंबरला येणार आहे कचं, म्हणजे कोल्हा पहिल्यांदा येईल. कचं कोल्हा. क, ख, ग, घ, ग. नंतर च, छ, ज, झ, अ. यातलं कोणतं आले पहा? कोणतेही नाही आले. च, छ, ज, झ. नंतर ट, ठ, ड, ढ, न. यातलं कोणतं आले? नाही. पुन्हा त, थ, द, ध, न. यातलं कोणतं नाही. प, फ, ब, भ, म. यातलं कोणतं मग? नाही. यानंतर य, र, ल, व, श. यातलं कोणतं आले? व. व म्हणजे 2 नंबरला कोणता येणार आहे? व म्हणजे वा. य, र, ल, व, श. नंतर श, स, ह, ळ, श, न्य. वच्या नंतर श आलेला आहे म्हणून शचा स, स आलेला आहे, सचा आलेला आहे सिंह. आणि त्यानंतर शेवटला आलेला आहे ह. हचं काय आहे? हरिण. मग याचा वर्णानुक्रम मी लावला तर पहिल्यांदा येईल कोल्हा, दुसरं येईल वाघ, तिसऱ्यांदा सिंह, 4था हरी. आपल्याला विचारले 4थ्या क्रमांकावर, 4थ्या क्रमांकावर हरी येणार आहे. आता हुशार लोक काय करेल, याच्यामध्ये उलटे
शेवट काय येतं? क ख शेवटचं विचारले चौथं. हे नावं कशाची गरज नाही. क ख ग ग ग च छ ज च ट ठ ड ड न त थ द द न प फ ब ब म य र ल व श श स ह ह ळ श न्य ह ळ श न्य शेवट कोणता येईल? ह. ओके, चला. विमलने पुस्तक वाचले या क्रियापदाचा काय ओळखा. पहा, वाचले, वाचले याचा अर्थ क्रिया पूर्ण झालेली आहे. वाचून झाल्या म्हणणार आहे ना वाचले, त्यामुळे वाचले हे काय येणार आहे? वाचून पूर्ण झालेले याचा अर्थ ते भूतकाळी क्रियापद आहे. आता इथं वाचते, वाचले भूतकाळ. आता इथं काय आहे? वाचते, वाचतेचा अर्थ काय होतो? क्रिया चालू आहे, म्हणजे कोणता काळ येणार आहे? वर्तमान काळ. वाचते याचा अर्थ क्रिया चालू आहे, वर्तमान काळ. आणि भविष्यकाळी काय होईल? वाचेल, म्हणजे भविष्यकाळ. आपल्याला इथं वाचते याचा अर्थ वर्तमान काळ आहे. पुढे खालील वाक्यात रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून पर्याय शोधा. घोड्याच्या पिल्लाला काय म्हणतात? आता प्रत्येक प्राण्याचं पिल्लू माहिती पाहिजे. वासरू कुणाच्या पिल्लाला म्हणतात? गाईच्या पिल्लाला वासरू म्हणतात, गाईचं पिल्लू वासरू. कोकरू कोणाला म्हणतात? मेंढीच्या पिल्लाला कोकरू म्हणतात, शेळीच्या पिल्लाला करडू म्हणतात. शिंगरू कोणाला म्हणतात? घोड्याच्या पिल्लाला. आणि मेंढरू कुणाच्या पिल्लाला म्हणत नाही, मेंढीचं ते स्त्रीलिंग होतात, मेंढरू. ते एक मेंढरू, मेंढा, मेंढा, मेंढी. पण आपण म्हटलं तर म्हणतो मेंढरू. इथं घोड्याच्या पिल्लाला शिंगरू म्हणतात, मेंढरू कोणाच्या पिल्लाला म्हणत नाही, मेंढीच्या पिल्लाला कोकरू म्हणतात, शेळीच्या पिल्लाला करडू. सुसंगत वाक्याचा परिचय आहे. गुरुजी टिंबटिंब आवाजात कविता गाऊ लागली. आता गुरुजींचा हळू, बेसूर, सुरेल, भसाडा. माझ्यासारखाच आवाज भसाडा आहे, पण काही शिक्षकांचा सुरेल असतो. हळू आवाजात कविता गाऊ लागली होत नाही आहे तिथं. आणि आता सगळ्याचं वाचायचं आपल्याला. सुरेल का बेसूर आहे, भसाडा आहे, ते पुढे कळेल. मुले टिंबटिंब होऊन ऐकू लागली. ताट, तल्लीन, अस्वस्थ, अधीर. तास रंगल्यामुळे मुलांचे चेहरे टिंबटिंब दिसत होते, निरागस पडलेले, खिन्न, प्रसन्न. आता पहा, रंगलाय तास म्हणजे या ठिकाणी गायन कसं असेल? बघा बरं, भसाड जर गायन असेल तर त्याला ऐकू वाटेल का? रंगेल गाऊ तास नाही. त्यामुळे गुरुजी कसल्या आवाजात गाऊ लागले? सुरेल आवाजात गाऊ लागले. म्हणजे गुरुजींचा आवाज कसा आहे? सुरेल आहे. प्रत्येक व्यक्तीचा आवाज वेगळा वेगळा असतो, सुरेल असतो, बेसूर असतो. ओके. मुले टिंबटिंब होऊन ऐकू लागली. कशी होऊन? आता सुरेल आवाजामध्ये गाणं ऐकलं की कसं देखील वाटलं? कान देऊन ऐकणार, म्हणजे तल्लीन होऊन ऐकू लागली. तास रंगल्यामुळे मुलांचे चेहरे टिंबटिंब दिसत होते. तास रंगल्यावरती कशी दिसणार आहे? ती प्रसन्न दिसणार आहे. पुढे खालील शब्दातून शुद्ध शब्दाचा पर्याय ओळखा. यातला शुद्ध शब्द ओळखायचा आहे. हे वाचल्यानंतर कळणार. उत्सुक, पुस्तक, संपूर्ण आणि मजूर याच्यामध्ये 4 शब्द दिले, त्यातल्या 3 अशुद्ध शब्द आहे. आणि यातली चूक शोधता आली पाहिजे तुम्हाला. याच्यामधला कोणता चुकीचा आहे, कोणता बरोबर आहे हे कळलं पाहिजे. यातलं पहा, आपल्याला काय म्हणलेलं आहे? शुद्ध शब्द उत्सुक. आता हा उत्सुक हा शब्द लिहिताना उत्सुक अशा पद्धतीने लिहितात. पुस्तक या पद्धतीने लिहिताना. संपूर्ण याच्यासाठी खूप वाचन असलं पाहिजे. आणि मजूर हा लिहिताना मजूर अशा पद्धतीने लिहिला जातो. त्यामुळं शुद्ध शब्द याच्यामध्ये आहे मजूर. मजूर असं नाही लिहिलं जात, त्यांना हा लगेच लक्षात येते आपल्या डोळ्याला. तर मजूर उच्चारणाचा जो ट्रेस आहे तो जूर आहे, त्यामुळे इथं मजूर दीर्घ लिहायला पाहिजे. म्हणजे प्रत्येक गोष्ट जोड शब्दामध्ये जेव्हा उकार येतो तो ऱ्हस्व असतो, तर इथं जोड असतो त आणि सच्या जोडावर. पुस्तक सुरुवात असते 2 अक्षरे असेल तर दीर्घ असतं, पण 3 अक्षरे आहे.
पुढे जोड शब्द आहे म्हटल्यानंतर अलीकडचा ह्रस्व अक्षर असतं. संपूर्ण या त्या ठिकाणी या पूवरती जोर येतोय संपूर्ण. आणि मजूर मजूर जवरती या ठिकाणी जोर येणार आहे, त्यामुळे तो दीर्घ पाहिजे, त्यामुळे उत्तर येणार आहे मजूर. हा शुद्ध शब्द आहे, बाकीचे सगळे अशुद्ध आहे. सुसंगत वाक्याचा परिचय. टिंबटिंब ही पालेभाजी, मेथी, दोडका, कारले, भोपळा. आता इथं लगेच कळत आहे. दोडका काय फळभाजी आहे, कारलं फळभाजी आहे, भोपळा फळभाजी, मेथी काय पालेभाजी. ओके, चला पुढे. ही या भाजीमध्ये विविध टिंबटिंब हे अन्नाचे घटक असतात. सगळ्या पालेभाज्यामध्ये सगळ्यात जास्त मोठ्या प्रमाणात फायबर असतात, पण याच्यामध्ये आपल्याला क्षार या फळभाज्यामधनं क्षार आणि जीवनसत्व मिळत असतात. इथं क्षार आहे का जीवनसत्व आहे पर्यायामध्ये? जीवनसत्व, याच्यामधनं मोठ्या प्रमाणात जीवनसत्व मिळतात भाजीतील या जीवनसत्वामुळे. आता तुम्हाला नसेल हे माहीत तर इथं उत्तर मिळेल भाजीतील जीवनसत्वामुळे. म्हटलं की तुम्ही इथं लिहू शकता भाजीमधनं काय मिळतं तर जीवनसत्व. त्यामुळे शरीराची वाढ भाजी खाल्यामुळे काय होणार? शरीराची वाढ चांगली होणार आहे, त्यामुळं चांगली होती. त्यामुळे सगळ्या भाज्या आपण खाल्ल्या पाहिजे. तहान या शब्दाचा समानार्थी शब्द. मला तहान लागलेली. तहान म्हणजे तृषा. तहान म्हणजे तृषा. पर्याय क्रमांक 2. आता इथं पुरी आपण खातो ती पुरी, ते काय नाही. तृण म्हणजे गवत आहे आणि किर म्हणजे पोपट आहे, त्यामुळे इथं उत्तर काय येणार आहे? तृषा. किरवर कशी आहे? तृषा म्हणजे तहान. पुढील वाक्यप्रचार ते रिकाम्या जागी योग्य शब्द निवडून वाक्यप्रचार पूर्ण करा. केसाने टिंबटिंब कापणे. वाक्यप्रचार वाचले असतील तर केसाने गळा कापणे म्हणजे आत्मविश्वास म्हणजे काय करणं की आपल्या जवळच्या माणसानेच आपल्याला दागा देणं, म्हणजे केसाने गळा कापणे अशी या ठिकाणी ही म्हण होते. वाक्यप्रचार होतो केसाने गळा कापणे म्हणजे आपल्या जवळच्या माणसाने धोका देणे. आता गणित विषय आहे, गणित आपण समजून घेऊया. प्रत्येक प्रश्न 26वा प्रश्न आहे पहा. 2 रुपयाची 10 नाणी देऊ. 2 रुपयाची 10 नाणी जे किती झाले हो? 2 रुपयाची 10 नाणी. 2 रुपयाची 10 नाणी म्हणजे 20 रुपये. 2 गुणिले 10 51 अनेकाची किंमत काढताना 20 रुपये. आता काय करायचे? त्यामध्ये 5 रुपयाची किती नाणी? आता हे 20 रुपये आणि याची 5-5 रुपयाची घेतली तर बघा 5 रुपये. हे 5 रुपयाचे एक आहे, हे 5 रुपयाचे एक आहे, हे 5 रुपयाचं करत जायचं. 5 गुणे 10 5 3 15 5 चौक 20. मी किती नाणी आली? 4 नाणी आली. हुशार मुलगा काय करेल? 20 रुपये आहे, 5 रुपयाची करेल, मग भागिले 5 5 चौक 20 म्हणजे 4 नाणी येतील. चला पुढील प्रश्न. 877 या संख्येचे विस्तारित मांडणीतील रूप कोणते? 877 या संख्येचे विस्तारित मांडणी. 877 यातलं 8चं स्थान कोणतं आहे? 8च्या नंतर 2 अंक आहेत. शतक आहे म्हणजे 8ची किंमत येणार आहे 8 शतक. 8 शतक म्हणजे 800. या 7चं दशक स्थान आहे, हे 7 दशक म्हणजे किती होतील? 70. या 7चं एकक स्थान आहे म्हणजे 7 एकक म्हणजे 7. 800 अधिक 7 अधिक 7 पावर कुठं आहे? 800 अधिक 70 अधिक 7 पर्याय क्रमांक 3. 84 दिवस म्हणजे किती आठवडे? प्रश्न क्रमांक 28. 84 दिवस आहे. 28वा प्रश्न. 84 दिवस आणि याचे काय करायचे आपल्याला? आठवडे. एक आठवडा म्हणजे किती असतो? एक आठवडा म्हणजे 7 दिवस. या 84 दिवसाचे आठवडे करायचे. हे 84 दिवसाचे 7-7चे भाग करायचे म्हणजे आठवडे तयार होते. मग ते काय असं करत बसायला नाही. हे 7 दिवसाचा एक झाला, हा 7 दिवसाचा. मग अशा ते समजून घे. म्हणजे इथं 84 दिवसाचे आठवडे करायचे म्हणजे 84 भागिले 7 करायचं. मग असं करा किंवा अशी मांडणी करा 84 भागिले 7. आणि 8 घेतले उतरून. या 84च्या 7च्या पड्यात 8 एक का नाही, 8पेक्षा लहान 7 आहे. किती असताना पहिल्या भाग लागेल 1चा. 7च्या पड्यात पहिल्या असताना 7 यांची वाजवली. 8 7 गेली 1 आणि 1 उतरून घेतले
4 14 7च्या पाड्यात 7 दुने 14 14 14 गेले 0. हुशार मुलगा काय करेल यानं उतरून घेतले 8 7च्या पाड्यात 8 नाही 8 पेक्षा 7 किती वेळ झाले पहिल्या भागला गेले 1चा गाडी किती गेले 8 7 गेले 1 राहिला 1 वर उतरून घेतले 4 14 7 दुने 14 हे किती झाले 12 आठवडे 12 आठवडे 12. पुढीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता पहा अपूर्णांकाची तुलना करताना त्याचे तुकडे पाहिजे पहा प्रश्न क्रमांक 29 आहे 4/7 5/7 2/7 आणि 7/7 पहा बरं एक केक आहे या केकचे 7 तुकडे केलेत समान आणि हे 7 तुकडे समान केले त्यातले तुम्हाला सगळ्यात मोठा तुकडा कुठं मिळेल 7चे 7 तुकडे दिले म्हणजे या ठिकाणी सगळ्यात मोठा तुकडा मिळेल 2 तुकडे दिले म्हणजे एवढंच मिळालं तुम्हाला काय जास्त मिळालं का म्हणजे एका छेद म्हणजे काय असतो एका वस्तूचे समान आणि त्यात अंश असतो तेवढे तुम्हाला मिळाले मग 7 भागापैकी 2 भाग म्हणजे सगळ्यात कमी मिळाला त्यापेक्षा 7 भागापैकी 4 भाग दिले तर 4 मिळाला तर 5/7 म्हणजे 7 भागापैकी 5 भाग दिले म्हणजे अजून 4 मिळाला आणि 7 भागापैकी 7 भाग दिले याचा अर्थ सगळ्याच्या सगळा तुम्हाला मिळाला म्हणजे सगळ्यात मोठा तुकडा इथे मिळेल उत्तर पर्याय क्रमांक 4. पुढे प्रश्न पहा 9 पुस्तकांची किंमत 477 रुपये तर एका पुस्तकाची किंमत किती अनेकाची किंमत दिली पुस्तक आणि किंमत पहा एकमाट पद्धत तुम्हाला या ठिकाणी शिकवतोय सरावासाठी हे पुढे वापरायची आपल्याला 9 पुस्तक किंमत दिलेली 477 एक पुस्तक माहित नाही x दोन्ही तिरकत ज्या ठिकाणी दोन्ही आहे यांचा गुणाकार करायचा आणि जो एकटा आहे त्याने भागायचा हा x बरोबर 1 गुणिले 477 भागिले 9 आता या 9ने भाग जाणाऱ्या संख्या असतात भागाकार असा जर केला तुम्ही 477 भागिले 9 काट मारा पहिली संख्या उतरून घ्या 4 9च्या पाड्या 4 आहेत का नाही 4 पेक्षा लहान 0 9च्या पाड्या 0 0 असताना शून्याचा भाग लागला 9च्या पाड्या 0 असताना 0 यांची करा वजाबाकी 4 0 येते 4 तुमची संख्या काट मारून उतरून घ्या खाली 7 47 9च्या पाड्या 47 आहेत का नाही 47 पेक्षा लहान 45 किती असताना 5 9च्या पाड्या 5 असताना 45 यांची करायची वजा 47 मधनं 45 गेले 2 राहिले डायरेक्ट करायचं 45 46 47 वरनं काट म्हणून उतरून घेतले 7 संख्या काय झाली 27 9च्या पाड्या आहे किती वेळा 30 9 त्रिक 27 आता हेच सराव करायचा आहे तोंडी पद्धत पहिल्यांदा या 9ने भाग 1 ला काय जाणार 9ने 4 ला 4 घेतले उठून 9च्या पाड्या 4 नाही भाग शून्याचा 9च्या पाड्या 0 4 0 गेले किती राहिले 4 4 ओळखून घेतले 7 संख्या झाली 47 9च्या पाड्या 47 नाही आहे 47 पेक्षा लहान 45 किती असताना 5व्या मग खाली 47 मधनं 45 गेले किती राहिले 2 आणि या 2 उतरून घेतले 7 2 7 27 9 त्रिक 27 इथे 9 1 9 किती आलं 53 एका पुस्तकाची किंमत 53 रुपये 3 मीटर अधिक 30 सेंटीमीटर बरोबर किती सेंटीमीटर सेंटीपासून मीटर पर्यंतची घर प्रश्न क्रमांक 31 सेंटीमीटर आता इथं मिलीमीटर लिहायची गरज नाही सेंटीमीटर डेसिमीटर आणि मीटर काय म्हणलेलं आहे इथं 3 मीटर मीटरच्या घरात 3 लिहून टाका त्याचे सेंटीमीटर करा याचे डेसिमीटर गेले 3 मीटरचे तर 30 डेसिमीटर होते सेंटीमीटर केला 300 सेंटीमीटर
म्हणजे 3 मीटरचे 300 सेंटीमीटर झाले आणि पुन्हा किती सांगितली 30 सेंटीमीटर. लिहिताना कशी लिहायची या पद्धतीनं 30 सेंटीमीटर आणि याची बेरीज बनलेली आहे. याची बेरीज काय होईल 330 सेंटीमीटर. उत्तर काय येणार आहे 330 सेंटीमीटर. पर्याय क्रमांक 4. 2 ते 10 पर्यंतच्या सर्व विषम संख्यांची बेरीज. 2 ते 10 पर्यंतच्या संख्या. प्रश्न क्रमांक 32 आहे. 2 3 4 5 6 7 8 9 10. यातल्या काय म्हणले विषम. विषम कोणते आहेत 3 5 7 आणि 9 या विषम संख्या. आणि याची बेरीज 9 7 16 आणि 5 21 आणि 3 24. उत्तर येणारे पर्याय क्रमांक 3 24. पुढे 7/9 अधिक 5/9. 31वा प्रश्न आहे. 7/9 अधिक 5/9. छेद सारखे आहेत तेव्हा बेरीज करता येते. छेद सारखा एकदाच लिहून टाकायचा आणि 7 अधिक 5 7 आणि 5 12/9. उत्तर काय येणार आहे 12/9. पर्याय क्रमांक 1. आता हे कसं वगैरे आपण ते बांधल्यानंतर समजू. आकृतीबंध 34वा प्रश्न आहे. आकृतीबंध करायचा आहे. काय पहा 6 10 14 18 प्रश्नचिन्ह 26. काय याच्यामध्ये 6 4 10 10 4 14 14 4 18 म्हणजे काय 4 चा 6 पासून 4 चा टप्पा. 6 4 10 10 4 14 14 4 18 18 4 22 22 4 26. हे 6 पासून 10 4 चा मिळून तर काय येणार आहे 22. पुढे खाली कोणता कोण लघुकोन नाही. लघुकोनला अंडर करायचं आणि नाहीला गोल करायचं. हे कोणता कोण लघुकोन नाही. पहिला कसा आहे काटकोन आहे. हा लघुकोन आहे लघुकोन आहे लघुकोन आहे म्हणजे हा येणार आहे पहिला हा लघुकोन नाही. पुढे पहा 427 अधिक 363 बरोबर किती. 36वा प्रश्न आहे. 427 अधिक 363 यांची बेरीज एककाची 7 आणि 3 10 10शी 0 हातच्याने 1 दशकावर घ्या. 6 ने 7 7 आणि 2 9 शतकाची 4 3 7. उत्तर किती येणार आहे 790. त्याला पुढे 14 क्ष बरोबर 196 तर श ची किंमत. 37वा प्रश्न आहे. 14 क्ष याचा अर्थ काय असतो. या ठिकाणी कोणते चिन्ह नाही. याचा अर्थ इथं काय असतं गुणिले असतं. या शला 14 गुणिले हे जर इकडे पाठवतं काय होतील 22 म्हणजे काय होईल श बरोबर 196 भागिले 14. हा 14चा वर्ग आहे. पहिले हे घेतली उतरून 14 पर्यंत येत नाही. भाग शून्याचा पहिला भाग शून्याचा नाही लावला तरी चालतो. खाली एकात 0 गेले 1 राहिले. एकावरती उतरून घेतले 9 1 9 19 14 पर्यंत 19 नाही 19 पेक्षा लहान 14 किती वाजता पहिला भाग लागेल 1. खाली किती गेले 19 मधनं 14 गेले किती राहिले 5. 5 उतरून घेतले 6 5 6 56 14 चौक 56. मग खाली 14 1 14. हुशार मुलगा बघितल्या ओळखेल 14 हा 14चा वर्ग 196 म्हणजे 196ला 14 ने भागितलं उत्तर काय येणार आहे 14 येणार आहे. चला पुढे 10 ते 16 यांच्या दरम्यान किती मूळ संख्या आहे. 38वा प्रश्न आहे. 10 ते 16 10 11 12 13 14 15 16 याच्या दरम्यान मूळ संख्या कोणती. 11 2 3 5 7 11 13 11 13 17 17 आहे काय नाही. याच्यामध्ये किती मूळ संख्या आहे 2 मूळ संख्या आहे. कोणकोणत्या 11 आणि 13. पुढं 307 ही संख्या लिहिताना मधले शून्य लिहायचे राहिले तर उत्तर कितीने चुकले. पहा
307 लिहायची होती संख्या, असे लिहितात 307. मग ती संख्या बघितली तर मधलं शून्यच लिहायचं राहून म्हणजे काय लिहिल्या गेली, ती लिहिल्या गेली अशी. मग कितीनं उत्तर चुकलं, 307 लिहायला पाहिजे, मग 37 लिहिली, मग उत्तर कितीनं चुकलं कसं करा, 307 वजा 37 यातला फरक, 7 7 गेले 0, 0 3 जात नाहीत, मनाचा आजचा घ्या पुढल्या घरात देऊन टाका, 10 3 गेले 7, 3 गेली 2, उत्तर किती येलं 270, पर्याय क्रमांक 2. अर्धा म्हणजे 16 तर पाऊण म्हणजे किती पहा. हा प्रश्न सोपा असतो पहा. एक पूर्ण वस्तू आहे, त्याच्या अर्धा भाग म्हणजे अर्धा भाग म्हणजे 16, वरचा अर्धा भाग किती असणार आहे 16, हे पूर्ण भाग किती असणार आहे 16 16 32. मग आपल्याला पाऊण भाग, मग काय करायचे याचे पुन्हा आपण भाग करायचे पहा. हा अर्धा भाग 16चा आहे, वरचा अर्धा भाग 16चा आहे, 16च्या निम्मे 8, हे 8 8 8, पाव भाग म्हणजे 8, आला पाव. आपल्याला काय मिळाले पाऊण. पाऊण म्हणजे काय, पाऊण म्हणजे पाव पावचे 3 भाग, पाव पाव आणि पाव म्हणजे किती झाले पाव. पाव म्हणजे 8 त्रिक 24. त्याला पुढे एका माळेत फुले 6 कोडे आले, अशा 7 माळा करण्यासाठी किती फुले, पहा एक माळ आहे, प्रश्न क्रमांक 41. या माळेमध्ये 1 2 3 4 5 आणि 6 अशी माळ तयार केलेली आहे, आणि एका माळेमध्ये 6 फुले, अशा 7 माळा तयार, अशा 7. एकावरून अनेकाची किंमत काढायची असेल तर काय करतो आपण, एका माळे 6, अशा 7 माळामध्ये 6 गुणिले 7 6 7 42 माळा. पुढे 96 ला 8 ने भागले तर बाकी किती उरले, 96 ला 8 ने भागले, 42वा प्रश्न आहे. 96 भागिले 8, 8 मारा, पहिली संख्या उतरून घ्या 9. 8च्या पाड्यात 9 आहेत का, नाही, 9 पेक्षा लहान 8, किती असताना पहिली असताना, कितीचा भाग लावला 1, मग 8च्या पाड्यात पहिल्या असताना 8, मग खाली मांडायचे 8, यांची करायची वजा, 9त 8 गेले 1, वरचे 8 वर उतरून घ्यायचे 6, संख्या काय झाली 16. 8च्या पाड्यात 8 दुने 16, 2चा भाग लावला 8च्या पाड्यात दुसऱ्या असताना 16, मग यांची करायची वजा, किती आलं तर 16. म्हणजे 96 ला 8 ने भागलं तर उत्तर किती येणार 12. हुशार मुलगा काय करेल, 96 भागिले 8, 8 वर उतरून घेतले 9, 8च्या पाड्यात 9 नाहीत, 9 पेक्षा लहान 8, किती असताना 8 पहिल्या भाग 1, तर खाली कितीतनं किती गेले 9त 8 गेले 1 राहिले, आणि एका उतरून घेतले 7, 16, 8च्या पाड्यात दुसऱ्या असताना 16, खाली 16तनं 16 गेले, बाकी 0 राहिले, खाली 8 1 8. जी या पद्धतीनं उत्तर येते 12. बाकी किती उरले, बाकी किती उरले हो इथं 0, तर इथं किती बाकी उरली 0, बाकी 0. भागाकार विचारला नव्हता तर बाकी विचार. या क्रमांकाचे वाचन कसे करा पहा. प्रश्न क्रमांक 43, याचं वाचन 5/3 पुस्तकाप्रमाणे वाचन अशा पद्धतीने 5/3. थोडंसं मी इथं गणिताच्या भाषेत थोडी गडबड करतात, मग इथं काय करतात हे खाऊन टाकतात, म्हणजे इथं काय 5/3. पूर्वी याचं वाचन कसं केलं जायचं 5/3. 5/3 5/3
5/3 असे दिलं तर तृतीयांश फोडून जाणार. याचा अर्थ 3 अंश नाही 5/3 असं लिहितात. पूर्वी वाचन या पद्धतीनं होतं, आता बदल केले असं सहसा कुठं वाचन येत नाही, पण माहिती पाहिजे आपल्याला. यातला कोणता पर्याय आहे पागल? 5/5/3 5/3 हा पडून हा पर्याय या ठिकाणी दिलेला आहे. बऱ्याच वेळा हा पर्याय असतो 5/3 5/3 अगदी सोप्या पद्धतीनं दिलेलं आहे. त्याला पुढे 93 नंतर येणारी तिसरी विषम संख्या कोणती? हा प्रश्न आहे. 93 नंतर येणारी तिसरी नंतरची तिसरी विषम. समजून घ्या नीट. पहा मी इथं तुम्हाला टेक्निक देणार आहे काढणीचं. 93च्या नंतरची पहिली विषम कोणती? 94 कसली आहे? पहा तर पहा मुलगा काय करतो का? 93 94 95 96 97 98 99 100 120. 93च्या नंतरची विषम 95 पहिली, ही पहिली झाली. दुसरी 97, तिसरी 99. उत्तर काय येणार आहे? 99. आता हे सोडवायची पद्धत कशी आहे? 93च्या मुलगा काय करेल बघा. 93च्या नंतरची पहिली 95, 95ची नंतरची 97, 90. सर्वसाधारण मुलगा. आता हुशार मुलगा कसा सोडवेल पहा. तो काय करेल पहा. हा प्रश्न व्यवस्थित समजून घ्या. मी इथं तुम्हाला टेक्निक दे सोडव. काय म्हणलेले पहा. 93च्या नंतर येणारी तिसरी विषम, मग पहिली विषम काढायची. 93च्या नंतर येणारी पहिली विषम जी विचारली ती पहिली काढायची. सम विचारली पहिली सम, विषम विचारली पहिली. 93च्या नंतरची पहिली विषम कोणती? 95 आधी. आता राहिल्या किती काढायच्या? 2 राहिल्या. तिसरी विचारली तर आपण पहिली काढली, राहिल्या किती? 2. मग आधी किती राहिल्या? 2 राहिल्या, म्हणून 2 गुणिले 2 विषम संख्येमध्ये फरक कितीच असतो बघा बरं. विषम संख्येमध्ये 93 95 97 99 100 कितीचा फरक आहे? 2चा, म्हणून गुणिले 2. पहा हे समजून घ्या. पहा आपल्याला 93च्या नंतरची तिसरी विषम विचारली होती, आपण पहिली विषम काढली 95. आता राहिल्या किती काढायच्या? 2, म्हणून 2 राहिल्या. आणि गुणिले 2 का केलं? तर प्रत्येक समसंख्येमध्ये फरक 2चा आहे, प्रत्येक विषम संख्येमध्ये फरक 2चा आहे, मग गुणिले 2. मग इथं 95 अधिक 2 दुणे 4 अगोदर कंस सोडवा. 95 अधिक 4 99. हुशार मुलाने ही पद्धतच वापरायची आहे. पुढे जेव्हा अवघड येतात 4थीला 5वीला तेव्हा हे लक्षात आलं पाहिजे. असं काढत बसायचं नाही. सर्वसाधारण मुलाने असं काढलं ठीक आहे, पण आपल्याला हे जेव्हा समजतं तेव्हा या पद्धतीने आपण गेलं पाहिजे. उत्तर येणारे 99, पर्याय क्रमांक 4. खालीमध्ये समान छेद नसणारे अपूर्णांक कोणते? समान छेद नसणार. पहिला पर्याय पहा, प्रश्न क्रमांक 45. समान छेद आहे का? 9/23 आणि 8/23. छेद समान आहे का? दोन्हीकडे छेद 23 आहे, 23 म्हणजे छेद समान आहे. दुसरा पर्याय काय आहे? 7/13 4/13. 7/13 4/13. छेद कसे आहेत? 13 म्हणजे कसं आहे? समान. तिसरा पर्याय काय आहे? 11/15 15/11. 11/15 15/11. छेद काय आहे इथं? 15. इथे काय आहे? 11. समान आहे का छेद? नाही, म्हणजे हा समान छेद नाही. चौथा काय आहे? 10/9 16/9. 10/9 16/9. छेद कसे आहेत? 9 आहे. इथे 9 आहे, छेद कसा आहे? समान. समान छेद नसणारा
11चे 15, 15चे 11, पर्याय क्रमांक 3. चला पुढे, 11 ते 21 दरम्यानच्या सर्व समसंख्यांची बेरीज. 11 ते 21, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21. हा प्रश्न क्रमांक 46 समजून घ्यायला. 11 ते 21 दरम्यान म्हणजे 11 ते 21, 11 ते 21 म्हटलं तर 11 करायचं आणि 21 पण करायचं. पण इथं शब्द काय वापरलेला आहे? दरम्यान. दरम्यान म्हणजे या दोघांच्या मध्ये. त्यामुळे 11 धरायचा नाही, 21 धरायचा नाही, पण याच्या दरम्यान आहे. कसल्या पाहिजे? सम. 11 आणि 21 मधल्या सम घ्यायचे. कोणकोणते? 12, 14, 16, 18 आणि 20 या सम आलेल्यांची बेरीज. याची 8 आणि 7, 14, 18 आणि 2, 20, 0, 8, 2, 4, 5, 6, 7, 8. किती उत्तर? 80. आता हे जर थोडं वेगळ्या भाषेमध्ये घेतलं तर पहा, हुशार मुलगा कसा करेल. पहिली संख्या अधिक शेवटची संख्या गुणिले एकूण संख्या 1, 2, 3, 4, 5 आहे भागिले 2. अवघड वाटेल हे, पण भविष्याच्या दृष्टीला गरजेचे. 20 आणि 12, 32 गुणिले 5 भागिले 2. गुणाकार करायचा नाही अगोदर, भागाकार करायचा. या 2ने 32ला संक्षिप्त रूप जाईल. बे 1 बे 3 2 गेले 1 राहिला. या 1 वरती 2 मांडले, 12 झाले. बे 12, मग 16 गुणिले 5, 16 म्हणजे 80. आणि उत्तर येणार आहे 80. चला पुढे, 892 ही संख्या अंकात कशी घ्या? 892. आता हे 892, 9चा पाडा 92. ओके, उत्तर येणार आहे 892, पर्याय क्रमांक 2. पुढे, सन 2016च्या फेब्रुवारी महिन्यात किती दिवस असतात? 48. 2000 फेब्रुवारी 2016 कसलं वर्ष आहे पहा? लीप वर्ष. का आहे लीप? कारण शेवटच्या 2 अंकांना 4ने भागतात. ज्या सालाला 4ने भाग जातो त्याला लीप वर्ष म्हणतात. या 16ला 4 चौक 16 पूर्ण भाग जातो. मग 15 असेल, 14 असेल, 13 असेल तर 17, 18, 19 4ने भाग जात नाही, ती लीप वर्ष नाही. आणि लीप वर्ष असेल तर या लीप वर्षामध्ये फेब्रुवारी महिना हा 29 दिवसाचा असतो. फेब्रुवारी महिना 29 दिवसाचा असतो. 2016च्या फेब्रुवारी महिन्यात किती दिवस असतील? 29 दिवस. पुढे, बाजूच्या त्रिकोणाचे वाचन कशा प्रकारे करता येते? पहा, या त्रिकोणाचं वाचन 6 प्रकारे करता येतं. आपण घड्याळाच्या दिशेने वाचलं. पहा, याचं प्रत्येक ठिकाणी वाचन त्रिकोण अ ब क. घड्याळाच्या विरुद्ध वाचन केलं, त्रिकोण अ ब क. एखादा म्हणला नाही सर मला हे असं वाचन करायचं, त्रिकोण अ क ब असं वाचन केलं तरी चालेल. म्हणजे या अ पासून सुरुवात केली, अ ब क त्रिकोण अ क ब असं वाचन केलं बरोबर. एखादा म्हणलं नाही सर मला ब पासून वाचन करायचं, तो काय म्हणेल? त्रिकोण घड्याळाच्या दिशेने गेला तर तो काय वाचन म्हणेल? ब अ क. त्रिकोण ब अ क. बरोबर आहे. एखादा म्हणेल नाही सर मला घड्याळाच्या विरुद्ध जायचं, तो म्हणेल नाही मला असं वाचन करायचं, त्रिकोण ब क अ. हे बरोबर आहे. एखादा मला क पासून सुरुवात करायची, काय म्हणजे मला क पासून सुरुवात करायची.
घड्याळाच्या दिशेने. क ब अ, क ब अ. नाही सर मला क पासून सुरुवात करते, घड्याच्या विरुद्ध मी माझ. तो काय म्हणेल? त्रिकोण क अ ब, क अ ब. एका त्रिकोणाचं वाचन किती प्रकारे केलो? 1 2 3 4 5 6. एकच त्रिकोण आहे. या त्रिकोणाचं वाचन किती प्रकारे केलं जातं? 6 प्रकारे वाचन केलं जातं. ओके. दिलेला रेषाखंड किती मापाचा आहे हे ठरवण्यासाठी कोणते साधन? पाहता हा रेषाखंड मी दिले, मग याचं हा किती आहे, याची लांबी रुंदी किती आहे हे मोजण्यासाठी कोणतं वापरणार? पट्टी आहे. पट्टी आहे. पट्टीनं, पट्टी कशासाठी वापरतो आपण? पट्टीनं अशी पट्टी धरून रेषा काढण्यासाठी. पट्टीचा वापर रेषा काढून मोजण्यासाठी नाही, सरळ रेषा काढण्यासाठी पट्टीचा वापर होतो. कारण मोजपट्टीचा वापर रेषाखंड मोजण्यासाठी होत नाही. तर इथं वापरलं जातं. असं एक साधन असतं तुमच्या याच्यामध्ये. याला काय म्हणतात? तुमच्या कंपास मध्ये हे एक साधन असतं. इथं टोक असतं, इथे टोक असतं, इथे टोक असतं, दोन्ही बाजूला टोक असतं. त्याला म्हणतात कर्कटक. काय म्हणतात? कर्कटक. त्याने मोजतात कसं? हे कर्कटक उपकरण करतात आणि इथनं इथपर्यंत असं ते इथं पहिलं टोक ठेवायचं आणि इथं शेवटचं टोक ठेवायचं आणि ते ठेवल्यानंतर या पट्टीवरती ते पट्टीवरती घ्यायचं असतं. मग इथं मापं दिलेली असतात. मग इथं 0 त्याचे भाग केलेले असतात. इथं 5, इथं 2, तीन, अशा पद्धतीने. मग हे कंपास कर्कटक टोक इथे ठेवायचं. इथे ठेवायचं नाही, इथे ठेवायचं. कर्कटक टोक या ठिकाणी ठेवायचं, 0 वर, बाहेर नाही. आणि इथलं ते कुठपर्यंत येत आहे असं दुसरं टोक इथपर्यंत आलं म्हणजे 2 सेंटीमीटर. या रेषाखंडाची लांबी 2 सेंटीमीटर. म्हणजे मोज करण्यासाठी काय वापरतात? रेषाखंडाची मोजणी करण्यासाठी कर्कटक वापरतात. पट्टी वापरत नाही. पट्टी सरळ रेषा काढण्यासाठी, वाकडे तिकडे येऊ नये. असे काढता येईल का रेषा? तुम्हाला अशी सरळ काढायची नाही काढता येईल. मग तुम्ही काय करता? पट्टी ठेवता आणि पट्टीने पेन्सिल अशी रेषा, म्हणजे सरळ काढ. मोजपट्टी मोजायला वापरत नाही, कर्कटक वापरतात. कंपास गोल काढण्यासाठी, वर्तुळ काढण्यासाठी. कोण वापर? कोण मोजण्यासाठी. तर या ठिकाणी रेषाखंडाची लांबी मोजण्यासाठी कर्कटक वापरतात. खालीपैकी कोणत्या संख्येला 5 ने निशेष भाग जाईल? पापाने आहे का? 51 प्रश्न आहे. 45 पहिला पर्याय, 32, 54 आणि 29. 5 ने भाग. 5 ची कसोटी काय? 5चा पाढा बघितलाय का तुम्ही? 5चा पाढा 5 1 5, 5 2 10, 5 3 15, 5 4 20, 5 5 25, 5 6 30, 5 7 35, 5 8 40, 5 9 45, 5 10 50. पाढा काय? एक असताना किती? 5 0 5 0 5 0 5 0 5 0. जे एक स्थानी 5च्या पाड्यात काय असतं? 0 किंवा 5. मग ज्या संख्येच्या एक स्थानी 0 किंवा 5 असतात त्या संख्येला 5 ने निशेष भाग जातो. मग इथे एक स्थानी किती आहे? 9 जाईल का? नाही. एक स्थानी किती आहे? 4 जाईल का? नाही. एक स्थानी किती आहे? 2 जाईल का? नाही. एक स्थानी किती आहे? 5, म्हणजे या संख्येला भाग जाणार आहे 45. 5 9 45. पुढे भाग सोबतच्या आकृती. प्रत्येक छोट्या चौरसाची बाजू 1 सेंटीमीटर आहे, तर संपूर्ण आकृतीचे क्षेत्रफळ किती? पहा,
एकाची ही बाजू एक आहे आणि ही बाजू एक आहे. याचं क्षेत्रफळ याला म्हणतात 1 चौरस सेंटीमीटर. आहे 1 चौरस. चौरस म्हणजे काय, चारही बाजू सारखं असतं. याची ही बाजू एक आहे, ही बाजू एक आहे, ही बाजू एक आहे, ही बाजू एक आहे, ही बाजू एक. 1 चौरस सेंटीमीटर. हा 1 चौरस सेंटीमीटरचा एक आहे. याचं क्षेत्रफळ हा 1 2 3 4 5 6 7 8 9 10. किती चौरस आहे? 10. याचं क्षेत्रफळ किती? 10 चौरस सेंटीमीटर. क्षेत्रफळ हे चौरसामध्ये सांगितलं. 10 चौरस सेंटीमीटर. हा कोणता पर्याय? 10 चौरस सेंटीमीटर. पुढे पहा, खालपे कोणती आकृती लघुकोणाची आहे? आता इथे सगळे पर्याय कट पद्धत वापरायची. हा कोणता आहे? काटकोन आहे. हा कोणता आहे? विशालकोन आहे. ही पहिली आकृती आहे ती काटकोनाची आहे. काटकोन कसा ओळखायचा? 90 अंशाचा असतो. की त्यामध्ये असं दिलेलं असतं की त्याचा चौकोन दिला तर म्हणजे 90 अंशाचा म्हणतो. ओके, जे लक्षात आपण तुमच्या आलं पाहिजे. काटकोन 90 अंशाचा आहे. नंतर काय आहे पहा, दुसरा कोणता आहे? दुसरा या पद्धतीने आहे विशाल. हा कोणता आहे? विशाल, जो 90 अंशापेक्षा मोठा त्याला म्हणतात विशाल. तिसरा काय आहे? लघुकोन. तिसरा काय आहे? लघुकोन. हा लहान आहे. लघुकोन कशाला म्हणतात? 90 अंशापेक्षा लहान लघु. आणि चौथा कोणता आहे? पुन्हा इथं चौकोन दाखवला म्हणजे या कोणता आहे? काटकोन. म्हणजे लघुकोनाचे कोणते? पर्याय क्रमांक 3 लघुकोन आहे. पुढे 3 शतक ही संख्या 20 दशकांनी कमी केल्या कोणते उत्तर मिळेल? पहा, 1 दशक शतक. 3 शतक, शतकाच्या घरात 3 लिहा. हे किती झाले? सुट्टी केले तर हे 30 दशक झाले. 3 शतक म्हणजे 30 दशक. मग दशक आपण शून्य दिले की 30 दशक. सुट्टे केले तर काय होईल? एकच होते. आपल्याला काय म्हणायचं? 3 शतक ही कशाने कमी करते? 20 दशक आली. मग 20 दशक कसे मांडा? 20 हे 20 दशक. मग 3 शतक म्हणजे 30 दशक. 3 शतक म्हणजे 3 शतक याचे जर दशक केले तर 30 दशक. 3 शतक आहे ते 30 दशक. मग 3 शतक हे म्हणजे 30 दशक आणि ते 20 दशकांनी कमी करतात. म्हणजे 20 दशकांनी वजा करते. मग 30 मधनं 20 गेले, उत्तर काय येणार आहे? 10 दशक येणार. 10 दशक. याचे सुट्टे करायचे म्हणजे तर काय करा? सुट्टे करायचे म्हटल्यानंतर हे 10 दशक आहे. मी एकक केले की याचे 100 झाले. उत्तर काय येणार आहे? 100 एकक किंवा 10 दशक किंवा 1 शतक. इथं उत्तर कुठल्या पद्धतीने आहे? या पद्धतीने 100 आहे. पाहिजे अवघड आहे समजून घ्यायला. आता एखाद्या मुलाने जर हे उत्तर असं केलं, पहा कशा पद्धतीनं केलं जाईल. पहा 3 शतक. 3 शतक मांडले, याचे सुट्टे करून घेतले. 30 दशक 300. हे 3 शतक म्हणजे 300 एकक. आता 20 दशक मांडताना कशी मांडायची? 20 दशक शेवटच्या 0 दशकामध्ये आणि शतकामध्ये. हे झाले 20 दशक. याचे सुट्टे केले एककामध्ये तर 200 एकक. आणि वजा करायचे. 300 200 गेले 100 येतात. हे एककामध्ये सांगितलं तर 100 एकक आहे. दशकामध्ये सांगितलं तर 10 दशक आहे. आणि शतकामध्ये सांगितलं तर 1 शतक आहे. कोणतंही उत्तर असेल. 100 एकक, 10 दशक, 1 शतक. पर्यायामध्ये 100 आहे. पुढे 1 वर्ष बालदिन सोमवारी आला असल्यास त्यावर्षी लोकमान्य टिळक पुण्यतिथी कधी? बालदिन असतो 14 नोव्हेंबर.
14 नोव्हेंबर बालदिन. बाबासाहेब हे आपल्या मुलांचे पंडित नेहरू यांची जयंती असते, जन्मदिवस. हा बालदिन आलेला आहे सोमवारी. एका वर्षी बालदिन सोमवारी आला. तर आपल्याला विचारलेलं आहे लोकमान्य टिळक पुण्यतिथी. ही कधी असते? 1 ऑगस्ट. या दिवशी कोणता वार येईल? आता हे उलट कॅलेंडर तयार करावं लागेल. पण इथं एक क्लुप्ती आहे. क्लुप्तीमध्ये 4 अक्षर आहेत पाठ करायचे. पहिला आहे स्वाशी बाटी. स्वा म्हणजे स्वातंत्र्य दिन. स्वा म्हणजे स्वातंत्र्य दिन. शी म्हणजे स्वातंत्र्य दिन कधी असतो? 15 ऑगस्ट. शी म्हणजे शिक्षक दिन. शी म्हणजे शिक्षक दिन कधी असतो? 5 सप्टेंबर. बा म्हणजे बालदिन. बा म्हणजे बालदिन कधी असतो? 14 नोव्हेंबर. टी म्हणजे टिळक पुण्यतिथी. ही लोकमान्य टिळक पुण्यतिथी. लोकमान्य टिळक पुण्यतिथी म्हणजे त्यांचा मृत्यू या तिथीला झालेला आहे. कधी झालेला? कधी असतो? 1 ऑगस्ट. 1 ऑगस्टला त्यांचा मृत्यू झाला. द्वितीय 1 ऑगस्ट त्यांची पुण्यतिथी. हे सगळे वार एकाच दिवसात. म्हणजे उदाहरणार्थ इथं बालदिन म्हणले सोमवारी. बालदिन काय म्हणले आपल्याला? सोमवारी. म्हणजे त्या वर्षामध्ये स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट सोमवारीच येणार. शिक्षक दिन 5 सप्टेंबर सोमवारीच येणार. टिळक पुण्यतिथी 14 नोव्हेंबर सोमवारीच येणार. लोकमान्य टिळक पुण्यतिथी 1 ऑगस्ट सोमवारीच येणार. मग या दोन्ही एका तारखा आहेत. बालदिन आणि टिळक पुण्यतिथी हे एकाच वाराला येतात. म्हणून गणित सोडवायची गरजच नाही. बालदिन आणि टिळक पुण्यतिथी एकाच वाराला येतात. त्यामुळं सोमवार येणार आहे. इथं ही एक आहे. आणि दुसरी एक जी आहे पहा, दुसरं एक आहे स्वाशी बाटी आणि श्यामगाना. हे पाठ असतं. हे देखील एकाच वाराला आहे. श्यामगाना. श्याम म्हणजे शाहू महाराज. जे शाहू महाराज आपल्या कोल्हापूरचे राजे होते ना, शाहू महाराज यांची ज्योत असते. ही महात्मा ही एक म्हणजे महाराष्ट्र. 1 मे. गा म्हणजे गांधी जयंती 2 ऑक्टोबर. ना म्हणजे नाता. ते सगळे एकाच वाराला येतात. स्वाशी बाटी तसंच श्यामगाना एकाच वाराला येणारे हे सगळे उत्सव आहेत, सण आहेत, दिवस आहेत. ओके, चला पुढे 56वा प्रश्न पाहू आपण. 15 समान भागापैकी 11 भाग रंगवले तर तो अपूर्णांक दाखला. 15 भाग आहेत. त्याचे 15 भाग करू आपण. पंधरा भाग आहेत. 1 2 3 4 5 गुणे 10 5 15. त्यातले 11 भाग रंगवले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. म्हणजे काय झालं? 15 भागापैकी 11 भाग रंगवले. कसं लिहिलं आहे? 15/11/15. 15/11 11/15.
पुढे 1 डझनमध्ये 12 आंबे तर 3.5 डझन म्हणजे पहा प्रश्न 57 आहे. 1 डझन केळं 1 डझन आंबे म्हणजे किती येतात त्यात 12. आता 3.5 म्हणजे काय 3.5 भाकरी 3.5 चपाती जे 1 2 3 आणि 4 मधली अर्धी जे ही एक घेतली ही एक घेतली ही एक घेतली आणि यातली अर्धी घेतली ही 3.5. 1 डझन म्हणजे याच्यामध्ये 12 आंबे याच्यामध्ये 12 आहेत याच्यामध्ये 12 आहेत आणि अर्धा डझन म्हणजे किती येतील 6. मग 3.5 डझन गुणिले 12 12 1 12 12 2 24 12 3 36 आणि 6 42 उत्तर काय येणार आहे 42. हे हुशार मुलाने असं करत बसायचं नाही. आलं हे सर्व मुला हुशार मुलगा काय करतो हे 3.5 कसे मांडतात 3 पूर्ण आणि 5 3.5 हे 3 आणि अर्धा 3.5 हे दशांशातून कळलं पाहिजे आपल्याला हळूहळू कळतं. हे हुशार मुलांसाठी तर चाललंय आपल्याला की त्यांनी ते कसं पटकन सोडवलं. 1 डझन बरोबर 12 3.5 डझन बरोबर 3.5 गुणिले 12 तर 12चा पाडा येतो आपल्याला. दशांशाला लक्ष द्यायचं नाही. हे 35 गुणिले 12 असा गुणाकार करायचा. 12 आणि 5 ला गुणले 12 म्हणजे 60 60 0 40 6 12 36 आणि 6 42. आता मग गणित सोडून झाल्यामुळे दशांशाला लक्ष द्या. दशांशाला एका संख्येच्या अगोदर उत्तरातून एका संख्येच्या अगोदर उत्तर काय झालं 42. आलं का. हुशार मुलांसाठी ही पद्धत आहे. चला पुढे ट्रायंगल या संख्येची विस्तारित मांडणी 30 + 500 + 2 अशी केली जाते तर ती संख्या कोणती. इथं दिवस प्रश्न विस्तारित मांडणी कशाची आहे 30 + 500 + 2 विस्तार म्हणजे मांडणी म्हणजे प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत दिलेली असते. याची बेरीज करा एककाची बेरीज 2 0 0 बेरीज किती एककाची 2. दशकाची करा इथं दशक नाही आहे इथं 0 आहे इथं दशक 3 आहे 0 आणि 3 3. शतकाची इथे शतक नाही आहे इथे शतक नाही इथे शतक 5 आहे ही काय संख्या आहे 532. पहा या संख्येमध्ये पहा चौकोन इथं चौकोन आहे इथे स्टार आहे आणि इथं त्रिकोण आहे. मग चौकोनाची किंमत चौकोन बरोबर 5 स्टार बरोबर 3 त्रिकोण बरोबर 2. आपल्याला विचारले काय त्यांनी तर चौकोन अधिक स्टार अधिक त्रिकोण बरोबर किती. मी चौकोन अधिक स्टार अधिक त्रिकोण बरोबर किती. चौकोनची किंमत किती आहे 5 अधिक स्टारची किंमत किती 3 आणि त्रिकोणची किंमत किती 2. याची बेरीज किती होईल 5 आणि 3 8 आणि 2 10. उत्तर काय येणार आहे 10. हा एक वेगळ्या पद्धतीचं गणित आपल्याला जमलं पाहिजे. वहीची लांबी मोजण्यासाठी कोणते एकक वापरा. वही आपल्याकडे लांबी असेल बारकी असेल मी ही मोजण्यासाठी सेंटीमीटर वापरतो. त्यानंतर कोणतं वापरतात सेंटीमीटर. आपल्या चौकटीची उंची मोजायची असेल तर सेंटीमीटर तर तुमची उंची मोजण्यासाठी सेंटीमीटर वापरतात. पण मोठी माणसाची असेल तर उंची मोजण्यासाठी तिथं फूट वापरतात. पहा वही सेंटीमीटर वही मोजण्यासाठी सेंटीमीटर वापरतात. आणि सेंटीमीटरने काय काय मोजलं जातं पहा सेंटीमीटरमध्ये वहीची लांबी रुंदी उंची मुलाची मुलगा मुलगी यांची उंची वगैरे सेंटीमीटरमध्ये. मीटरमध्ये काय मोजतात इमारतीची उंची 2 मजली 3 मजली इमारत असेल तर तिची उंची मीटरमध्ये मोजतात किंवा फुटामध्ये मोजतात. फूट हे पण एकक आहे. फुटामध्ये
आपली चौकट असते, दरवाजाची चौकट, दरवाजाची उंची फुटामध्ये मोजतात. तर क्रिकेटचं पिच असतं, क्रिकेट खेळायचं ते कशामध्ये मोजतात? यार्ड. हे इंग्रजांचं आहे. फूट, यार्ड हे इंग्रजांच्या काळामध्ये वापरलं जातं. हां, म्हणजे मिलीमीटरमध्ये काय मोजतात? मिलीमीटरमध्ये तुमचं ज्या वहीचं पानाची जाडी आहे का, केसाची जाडी किंवा वहीच्या पानाची जाडी, दोऱ्याची जाडी, लांबी नाही जाडी, कशाची? केस असेल, पान असेल वहीचं, हे मिलीमीटरमध्ये. आणि किलोमीटरमध्ये दोन गावातील अंतर. कुठलं अंतर? दोन गाव. फलटणपासून मुंबई किती, फलटणपासून पुणे किती, फलटण ते नाशिक किती, लोणार, तुमचं गाव फलटणपासून किती किलोमीटर वगैरे हे अंतर किलोमीटरमध्ये. ओके, चला पुढे. विजयच्या आधी वर्गात 5 मुले आहेत आणि नंतर 5 मुले आहेत, तर वर्गात एकूण मुले किती? पहा विजय. हा प्रश्न, ही रचना तुम्हाला करता आली पाहिजे, हे तोंडी करायचं. विजय, तुमचं नाव आहे विजय, मग तुमच्या आधी मूळ वर्गामध्ये 5 मुलं आली, मी तुम्ही कितव्या नंबरला आला? 6व्या नंबर. एकदा 5 शिवली होती, तुम्ही 6वा, आणि तुमच्यानंतर वर्गात 5 आले, एकूण मुलं किती झाली? अगोदरची 5 नंतरची 5, 10 विजय 11, म्हणजे इथं एकूण 11 मुलं वर्गात आहे. पुढे एका वर्तुळाची त्रिज्या 5 सेंटीमीटर आहे, तर त्या वर्तुळाची सर्वात मोठी जीवा एक वर्तुळ आहे. या वर्तुळाची त्रिज्या म्हणजे काय? वर्तुळ केंद्रापासून परिघापर्यंत, याला म्हणतात त्रिज्या. किती आहे? 5 सेंटीमीटर. 5 सेंटीमीटर. याच्यामध्ये सगळ्यात मोठी जीवा कशाला म्हणतात? परिघावरील 2 बिंदू जोडणारी जीवा. सगळ्यात मोठी जीवा कोणती असते? वर्तुळ परिघावरील 2 बिंदू जोडणारी, वर्तुळ केंद्रातून जाणारी रेषा, तिला जीवा म्हणतात. हे किती असणार आहे? हे 5 असणार आहे, हे 5. संपूर्ण सगळ्यात मोठ्या जीवेची लांबी किती असणार आहे? 5 अधिक 5 10 सेंटीमीटर. सर्वात मोठी जीवेची लांबी किती आहे? 10 सेंटीमीटर. पर्याय क्रमांक 1. पहा, या ठिकाणी स्टारच्या जागी सारखे अंक आहेत, तर स्टारच्या जागी कोणते अंक असतील? स्टार 39 आणि 32. पहा बरं, आता इथं थोडंसं त्यांच्या मुलांना गोंधळ करण्यासाठीच असतं हे प्रश्न, असे फसवे असतात. पहा काय, 39 आणि इकडे 32, आणि इथं सारखाच अंक नाहीये, इथे वेगळा अंक, आणि इथं हे चिन्ह दिलेलं आहे. म्हणजे आता ही संख्या मोठी आहे, म्हणजे या ठिकाणी जो अंक आहे, या ठिकाणी 2 असेल तर इथे 2 पेक्षा मोठा कोणता आहे? 3, 4, 5, 6, 7, 8, 9. इथं पर्याय घेऊ आपण. इथे काय करू आपण? पर्याय. ही पहिल्या स्टारच्या जागी 4, या ठिकाणी 4, आणि दुसरा पर्याय इथं 3. बघा बरं, ही 439 आणि 332 मोठी होईल का? नाही. म्हणजे पहिला पर्याय चुकीचा. आता दुसरा पर्याय काय दिलेला आहे? 7 आणि 5. इथे 7 आणि इथे 5. इथे 7 वापरलं तर काय सांगतो? 739. 5 वापरलं तर 532. 739 मोठे का 532 मोठे? 739. मग हे बरोबर होईल का? नाही. दुसरं विधान चुकीचं. तिसरा पर्याय काय? 3 आणि 4. इथे 3, इथे 4. ही काय होईल संख्या? 339. आणि इकडे काय होईल? 432. ही 339 आणि 432. मोठी कोणती होईल? 432. मग 339 पेक्षा 4 मोठी आहे, म्हणजे हे उत्तर बरोबर. तर ते इथं 6 घेतले, इथे 6 घेतले आणि इथे 2 घेतले.
6 घेतले तर काय होईल 639 आणि ही काय होईल 232. कोणती मोठी आहे ही मोठी. हे चालेल का ही मोठी दाखवलेली नाही, हे पण चुकीचं. चौथा पर्याय उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. हे लहान मुलाच्या दृष्टीने खूप अवघड आहे तुमच्या दृष्टीने. 8 या अंकाची 7 वेळा बेरीज केली तर उत्तर काय 63. 8 अंक 7 वेळा 1 2 3 4 5 6 7. 8 अंकाची 7 वेळा केली म्हणजे 8 7 वेळा लिहून गेली. 8 1 8 8 2 16 8 3 24 8 32 8 45 8 60 8 56. मग हेच गणिताच्या भाषेत काय 8 ही संख्या 7 वेळा मांडून केलेली बेरीज म्हणजे 8 गुणिले 7. 8 ही संख्या 7 वेळा मांडली म्हणजे 8 × 7 56. तर काय 56. दीड वाजता तास काटा कोणत्या 2 अंकामध्ये असेल. 1:30 वाजले घड्याळामध्ये 1:30 वाजलेले आहे. घड्याळामध्ये 1:30 वाजले आपण घड्याळ काढूया. बारा 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1:30 वाजले. 1:30 वाजले म्हणजे काय 1:30. मिनिट काटा कुठं असणार आहे 6 आणि तास काटा 1 आणि 2च्या मध्ये. 1:30 वाजता तास काटा कोणत्या 2 अंकामध्ये असेल 1 आणि 2च्या मध्ये असणार आहे. उत्तरीय पर्याय क्रमांक 1. पुढे पहा 48 मीटर दोरीचे 6 समान भाग केले तर प्रत्येक भाग किती. पहा अशी 48 मीटरची दोरी आहे. 1 2 3 4 5 6 ही 48 मीटरची दोरी आणि याचे किती भाग केले 6 भाग म्हणजे 48 भागिले 6 करावं लागेल. 5 वेळेला कापावी किती लागेल 6 भाग करण्यासाठी. कापताना 1 2 3 4 5 वेळा कापावे. तर तुकडे किती होतील 1 2 3 4 5 6. हे 5 वेळा कापले की 6 तुकडे. मग तुकडे आहेत प्रत्येक भागाची लांबी एका भागाची म्हणजे प्रत्येक भागाची लांबी बरोबर काय आहे सूत्र दोरीची लांबी भागिले तुकड्यांची संख्या. किती वेळा कापलं नाही भागिले तुकड्यांची संख्या. दोरीची लांबी किती आहे 48 भागिले तुकडे किती आहेत 6. प्रत्येक वेळा 6 8 48. प्रत्येकाची किती येणार आहे 8 मीटर. प्रत्येक तुकड्याची लांबी किती येणार आहे 8 मीटर. पर्याय क्रमांक 4. 50 रुपयाच्या किती नोटा घेतल्या 10,000 रुपये होती. 66 प्रश्न तिसरीच्या मानाने अवघड. 50 रुपयाच्या नोटा आहे आणि या 50 रुपया नोटात किती द्यायचे तुम्हाला 10,000 रुपये. इथं 10,000 भागिले 50. 50चा पडा अवघड नाही सोपा आहे. पहिला काट म्हणून 1 घेतला होता म्हणून भाग शून्याचा जातो. खाली एखादा शून्य गेली कुठला शून्य मांडून घेतला 10 झाली. 50च्या पड्यात 10 नाही भाग शून्याचा खाली 10 शून्य गेली 10 राहिली. पुन्हा शून्य उतरून घेतला 100 झाले. 50च्या पड्यात 100 आहे तिकडे दुसऱ्या भाग 2 50 गुणे 100 100 100 गेली 0 राहिली. पुन्हा हा शून्य काट मारून घेतला संख्या 0. 50च्या पड्यात 0 आहे तिकडे 0 लागला की 0चा 50च्या पड्यात 0.
पुन्हा हा शून्य काट मानून घेतला, संख्या शून्य झाली, 50च्या पाड्यात शून्य शून्य असते, भाग शून्याचा. हे असं सोडवण्याची इथं 10,000 भागिले 50 हा भागाकार करताना संक्षिप्त रूप द्यायचं. पहिला एका शून्याला ओळीनं जेव्हा शून्य असते तेव्हा घालवता येईल. एका शून्याला इकडे एक शून्य केलं, गणित काय राहिलं 1000 भागिले 5 एवढं का. 5चा पाडा येतो, एक घेतला होता भाग शून्याचा लागेल, खाली एकातनं शून्य गेले, एक राहिले, एका शून्य घेतले 10 झाले, 5 दुने 10, खाली 10तनं 10 गेले, शून्य राहिले, शून्य शून्य घेतले, शून्य झाले, 5च्या पाड्यात शून्य शून्य असताना खाली शून्यातलं शून्य गेले, शून्य, इथं शून्य राहिले, शून्य पुन्हा शून्य घेतला, संख्या शून्य झाली, 5च्या पाड्यात शून्य शून्य असताना उत्तर काय येणार आहे 200. असेही आपल्याला करता येणार आहे. 5 ते 5 उत्तर 200 लोक आहेत. पुढील प्रश्न 67. 5 मीटर दोरीपैकी 2 मीटर 35 सेंटीमीटर दोरी कापली तर शिल्लक किती आहे. पहा या ठिकाणी दोरी आहे आणि ती मीटर सेंटीमीटरमध्ये उत्तर आहे. ही सेंटीमीटरपासून मीटरपर्यंत जर आपण सेंटीमीटर, डेसिमीटर आणि मीटर, दोरी आपली आहे 5 मीटर, मीटरमध्ये 5 लिहा. त्याचे सेंटीमीटरमध्ये केले, डेसिमीटरमध्ये केले तर 50 डेसी होती, सेंटीमीटरमध्ये केले तर 500 सेंटीमीटर होती. त्यातनं काय केले 2 मीटर आणि 35 सेंटीमीटर. 2 मीटर मीटरच्या घरात 2 लिहा आणि 35 सेंटीमीटर कसे लिहा, इथे 5 आणि इथे 3. 2 मीटर 35 सेंटीमीटर म्हणजेच किती झाली 235 सेंटीमीटर एवढी कापली, म्हणजे वजा करा आणि मग याचं उत्तर काढा. शून्यातनं 5 जात नाहीये, मानाचा हातचा घेतला, इथे देऊन टाकला, 10तनं 5 गेले, 5 राहिले, शून्यातनं 4 जात नाहीये, मानाचा हातचा घेतला, पुढल्या घरात देऊन टाकला, 10तनं 4 गेले, 6 राहिले. आता इथं 5तनं 12 नाही, 5तनं 3 गेले, 2. ही शिल्लक राहिलेली दोरीची लांबी किती आहे 265 सेंटीमीटर. म्हणजे हे गणिताच्या भाषेत वाचताना मीटर वेगळे 2 मीटर आणि हे 65 सेंटीमीटर. ही दोरीची किती आहे 2 मीटर आणि वरती 65 सेंटीमीटर. ही दोरी 2 मीटर 65 सेंटीमीटर किंवा सेंटीमीटर सेमी सेंटीमीटर एकच. पुढे एका बाटली 250 मिली दूध मागवले तर 4.5 लिटर दूध भरण्यासाठी किती बाटल्या लागतील. हा मिलीपासून लिटर पर्यंत आहे. 68 प्रश्न आहे. मिली, सेंटी, डेसी आणि लिटर. इथं मीटर नाही. काय म्हणलं त्यांनी एका बाटलीमध्ये 250 मिली असं 4.5 लिटर. 1 लिटर म्हणजे किती होतं बघा. लिटर 1 केला त्याची मिली केली तर किती होतात 1000 मिली होतात. 4 लिटर म्हणजे 4000 मिली. अर्धा लिटर म्हणजे 1000च्या निम्मे 500 मिली. मग 4.5 लिटर म्हणल्यानंतर अर्धा लिटर आणि 4 लिटर म्हणजे किती झाले 4500 मिली. म्हणजे आपल्याकडे 4.5 लिटर म्हणजे 4500 मिली दूध आहे आणि या दुधापासून आपल्याला 250 मिलीच्या बाटल्या पाहिजे. 250 मिली त्याच्या बाटल्या भरायचे. म्हणजे एका बाटलीमध्ये 250 मिली तर 450 4500 मिलीमध्ये किती बाटल्या करता येते. हे सोप्या पद्धतीमध्ये काय 4500 मिली दूध भरण्यासाठी किती बाटल्या एकूण दिले त्याचे 250 मिलीचे भाग करायचे. म्हणजे कोणती क्रिया करावी लागेल भागाकार करावा लागेल. याचा
हा भागाकार आपण करूया. 4500 भागिले 250. 250चा पाढा 250च्या पाढा येत नाही आपल्याला. मग इथं 4 घेतले उतरून भाग जात नाहीये. पुन्हा 5 पहिला शून्याचा भाग नाही लावला तरी चालतो. पुन्हा 5 घेतले पण 4 250च्या पाय 45 पण नाहीये. हे 4 घेतली 5 घेतली नाही, शून्य घेतला 450 लिहिली. 250च्या पाड्या 450 नाही, 450 पेक्षा लहान 250. इथं असताना पहिल्या भागात 1 450 मधलं 250 घेतली 200. 200 वेळा शून्य घेतला तुम्ही 2000. 250 8 25 8 200. इथं किती बाटल्या भरता येतील? 18 बाटल्या. मग हे 60 मध्ये गणित कसं करायचं? तर इथे हे गणित 60 मध्ये पहा. 4500 भागिले 250. पहिल्या तडाख्यात शून्याला शून्य घालून टाक. हे काय राहिलं गणित? 450 भागिले 25. आता 25चा पाढा येत असेल, ठीक आहे, 25ने भाग आला 4ला भाग जात नाही. 4 5 45. 25 पहिला भाग शून्याचा नाही लावला तरी हा चालतो. 25 1 25. 45 मधनं 25 गेले किती राहिले? 20. आणि 20 वर शून्य घेतला 20. 25 8 200. इथं 25 1 25 25 8 200. आता हुशार मुलगा तो काय करतो? याच्यामध्ये अजून तो भाग लावतो. 4500 भागिले 250. पहिल्यांदा तो शून्याला शून्य घालतो, मग 5 ने भाग लावतो. तो काय करतो? 5 25 गाडीच्या भांडवली पडत. दोन्ही संख्येला 5 ने भाग जातो. इथे एक सारी 0 इथं एक सारी 5 म्हणजे 5 ने भाग जातो. इथं 5 ने लावला 5 5 25. इथे 5 9 45 वरच्या शून्याशी 0. पुन्हा 5 ने भाग 5 1 5. 9 5 गेले 4 राहिले. 4 0 40. 5 8 4. ही पद्धत हो. ओके, तर 18 बाटल्या भरता येतील. चला पुढील प्रश्न. खालील अपूर्णांकाचे वाचन करा. अपूर्णांक दिलेला आहे 28 अंश छेद 35 असा असेल. 28 अंश छेद 35. 28 अंश छेद 35 28 छेद 35 दोन्ही पद्धतीनं असेल. हा 28 छेद 35 असं दिलेलं आहे. 28 अंश छेद 35 असं दिलेलं नाही. पुढे 7 छेद 10 वजा 3 छेद 10. 17वा प्रश्न. छेद सारखा असेल एकदाच लिहायचा आणि 7मधनं 3 वजा केले, 7तनं 3 गेले, 4 छेद 10. उत्तर आहे का पर्यायामध्ये बघा. नसेल तर याला संक्षिप्त रूप जाते. 2 ने बे 2 4 बे 5 10. हे उत्तर 2 छेद 5 किंवा 4 छेद 10 ही सममूल्य सारख्या किमतीत 4 छेद 10 उत्तर आहे. नसेल तर ते 2 छेद 5 होईल. पहा इथं सर्वात मोठा अपूर्णांक ओळखा सांगितलेले आहे. 71वा प्रश्न आहे. 6 छेद 8 8 छेद 8 7 छेद 8 आणि 5 छेद 8. इथं काय केलेले पहा. एका कॅडबरी आहे, या कॅडबरीचे 8 समान भाग केले. यापैकी तुम्हाला कोटी मोठा म्हणजे जिथं मोठा तुकडा तुम्हाला खायला मिळेल तो मोठा. म्हणजे 6 भाग घेतले, 8 भाग घेतले, 7 भाग घेतले, 5 भाग घेतले. कुठं खायला मोठा मिळेल? जिथं मोठा अंश आहे. जेव्हा छेद सारखे असतात तेव्हा ज्या पूर्णांकाचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा. इथं अंश मोठा आहे तेव्हा उत्तर पर्याय क्रमांक 2 8 अंश छेद 8. 3 शतक अधिक 5 दशक बरोबर किती? 72वा प्रश्न आहे. एकक दशक शतक घर आकायचे नाही. काय म्हणलेलं आहे? 5 दशक. दशकाच्या घरात 5 लिहा. हे 5 दशक याची सुट्टी केली तर काय होतील? 50.
नंतर काय म्हणले 3 शतक, शतकाच्या घरात 3 द्या. याचे दशक केले तर 30 दशक होते. याचे एकक केले तर 300 एकक होते. आणि याची बेरीज करून टाका. 0, 5 हे काय झाले 3 शतक 5 दशक. एखादा म्हणला मला हे दशकामध्ये सांगायचे, तो काय म्हणेल 35 दशक. सुट्टे सांगितले तर काय होईल 350 एकक. याला उत्तर 350ला काय म्हणतात व्यवहारात 350. चला पुढील प्रश्न. खालीपैकी कोणते इंग्रजी अक्षर मुळाक्षर सममित आहे? पहा पहिलं प्रश्न क्रमांक 73 सममित आहे का हो? हे उभ्या रेषेने किंवा अशा आडव्या रेषेने 2 भाग सारखे होतात का? असे केले तर नाही, हे सममित नाही. दुसरा अक्षर क्यू सममित आहे का? असं केलं तर 2 सारखे भाग होतात का? नाही. असे केले तर 2 सारखे भाग होतील का? बघा बरं, नाही. व्ही तिसरा व्ही सममित केलं उभ्या रेषेने तर 2 भाग होणार आहे. आणि चौथा अक्षर आहे जी. जी सममित आहे का? बघा बरं, याच्या असे 2 भाग होतात का? असे 2 भाग होतात का? नाही. इथं सममित कोणता आहे? पर्याय क्रमांक 3 व्ही. पुढे पहा 10 ऑगस्ट 2010 रोजी सोमवार, तर 5 ऑक्टोबरला कोणता? ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर. पहा 10 ऑगस्ट 2012 दिलेला आहे सोमवार. आणि आपल्याला काढायचा आहे 5 ऑक्टोबर. त्या दिवशी कोणता वार आहे? 74वा प्रश्न. कॅलेंडर तयार करायचं सोप्या भाषेमध्ये. लगेच सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार. 10 ऑगस्टला सोमवार. सोमवार इथं या तारीख 10 ऑगस्ट. पुढला सोमवार किती तारखेला येईल? 10/7 17. त्या पुढला सोमवार 17/7 24. पुढला 24/7 31. ऑगस्ट महिना किती दिवसात असतो? म्हणजे त्या मूठ बंद करायची. उंचवटा आले की जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै. या जुलैच्या उंचवट्यावरनं पुढे आहे पहिले खड्ड्यात जायचं. जुलै, ऑगस्ट. ऑगस्टला कोणता? 31. ऑगस्ट 31चा. इथं तो कोणता महिना झाला? ऑगस्टच्या नंतर येतो सप्टेंबर. 1 सप्टेंबरला कोणता वार आला? मंगळवार. पुढल्या मंगळवारी 8 सप्टेंबर. त्या पुढल्या मंगळवारी 15 सप्टेंबर. त्या पुढल्या मंगळवारी 22 सप्टेंबर. त्या पुढल्या मंगळवारी 29 सप्टेंबर. सप्टेंबर महिना किती दिवसाचा असतो? 30 दिवसाचा. 30. इथं आला 1 ऑक्टोबर. 1 ऑक्टोबरला कोणता वार आला? गुरुवार. आपल्याला कोणत्या तारखेचा काढायचा आहे? 5 ऑक्टोबर. कॅलेंडर तयार करायचं. 1 ऑक्टोबर, 2, 3, 4, 5 ऑक्टोबर. 5 ऑक्टोबरला कोणता वार आला? 5 ऑक्टोबरला आला सोमवार. इथं मोठं विचारलं म्हणजे तेच येतं असं नाही बरं का. बरीच मुलं काय करतात, हे मोठं विचारलं इथं सोमवार लिहून टाक, त्याचा काही उपयोग नाही. हे कधी सोडवलं या पद्धतीनं समजून घ्या. स्क्रीनशॉट काढा, स्क्रीन थांबवा, हे सगळं लिहून घ्या व्यवस्थित. सगळं कॅलेंडर तयार करत बसलो का मी? 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30, 31, 1, 2, 3, 4, 5, 6. खूप वेळ. मग आठवड्याहून त्या मारत जायचं.
आता हुशार मुलगा काय करेल का, हुशार मुलगा त्याचे दिवस करेल. ऑगस्टचे किती दिवस असतात पहा, ते मी पुढं घेतो मी. पहा 10 ऑगस्टचे दिवस 31 असतात. ऑगस्टचे दिवस 31 असतात. त्यातला 10 तारखेचा वार दिला म्हणजे 10 दिवस पहिले कमी झाले, राहिले किती 21 दिवस. सप्टेंबरचे दिवस किती असतात, सप्टेंबर महिना 30 दिवसाचा असतो. सप्टेंबरचे दिवस 30. आणि ऑक्टोबरचे आपल्याला किती ऑक्टोबरचा काढायचा आहे, 5 ऑक्टोबर. ऑक्टोबरचे दिवस 5. ज्या तारखेचा वार काढायचा तो धरायचा, ज्या तारखेचा वार दिलाय तो धरायचा नाही. हे किती झाले, 5 आणि 1 6 3 आणि 2 5. हे 56 दिवस झाले. या 56 दिवसाचे काय करायचे, आठवडे करायचे. मग आठवडे कसे करतात, दिवसाला एका आठवड्याचे दिवस 7 7 ने 12, 7 ते 8 56. किती राहिली बाकी, 0 दिवस. 0 दिवस पुढे जायचे. सोमवारपासून 0 दिवस पुढे म्हणजे सोमवार. 1 दिवस पुढे म्हणजे सोमवारच्या नंतर मंगळवार. 2 दिवस पुढे म्हणजे सोमवारच्या नंतर मंगळवार बुधवार. 3 दिवस पुढे म्हणजे सोमवारच्या नंतर मंगळवार बुधवार गुरुवार. असंही लक्षात घ्यायचं. तेव्हा 0 दिवस पुढे म्हणजे सोमवार, उत्तर सोमवार. चला पुढे 75. कोणत्या संख्येला 3 ने विशेष भाग जाईल. 75वा प्रश्न आहे. पहिला पर्याय 99, दुसरा पर्याय 91, तिसरा पर्याय 85, चौथा पर्याय 70. 3 ने भाग जाईल. 3 ची कसोटी काय, 3 ची कसोटी संख्येतील अंकांची बेरीज. काय, संख्येतील अंकांची बेरीज करायची. संख्येतील अंकांची बेरीज. आणि या संख्येतील अंकांच्या बेरजेला 3 ने भाग करायचा. मी अंकाची बेरीज किती होते, 9 9 18. आता तुम्हाला पाढा 3चा येतो 30 पर्यंत जो पुढला येत नाही. 3 ला 30 पुढं 11 3 33 12 3 36 असे पाढे असतात. आपल्याला ते माहिती नाही. मी तर अंकाची बेरीज किती येते 18. 18ला भाग जातो का, 3 1 3 3 च 18. किंवा याच्यात पुढे अजून गेला 18 मध्ये अंकाची बेरीज 9. असे केलं तर काय हरकत नाही. 91 मधल्या अंकाची बेरीज किती बरोबर 9 ने 10. यातल्या अंकाची बेरीज केली तर 1 जातोय का 3 ने. याच्यामधल्या अंकाची बेरीज केली तर 8 आणि 5 13. यातल्या अंकाची पुन्हा बेरीज केली तर 4. यातल्या अंकाची बेरीज 7 आणि 7 14. 14 मधल्या अंकाची बेरीज केली तर 5. कुठे जातो 3 ने भाग, इथे जातो. म्हणजे या ठिकाणी दिलेल्या सगळ्या अंकाची बेरीज करायची. पाड्यात येते का बघायची, नसेल तर पुन्हा त्यातल्या अंकाची बेरीज करायची. ती पाड्यात येते का बघायची. म्हणजे 99 मधल्या अंकाची बेरीज 18, 18 मधल्या अंकाची बेरीज 9, ती 9च्या 3च्या पाड्यात आहे. उत्तर येईल. ओके, धन्यवाद मित्रांनो. भेटू पुढील भागामध्ये नवीन प्रश्नपत्रिकेसह. धन्यवाद.